स्टार्ट। आज माझे भाचे श्री हर्षल बनकर आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी नगरमध्ये लायब्ररी लाऊंज एक अभ्यासिका सुरू केलेली आहे। अभ्यासिकेचं उद्दिष्ट नगरमधील जे विद्यार्थी इतर शहरांमध्ये पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा दिल्लीला अभ्यासासाठी जातात, फॅसिलिटी उपलब्ध नाही, त्यांना या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यातून जबाबदार नागरिक, फक्त प्रशासकीय अधिकारीच नाही तर जबाबदार नागरिक तयार व्हावेत, जे पुन्हा आपल्या राज्याची आणि देशाची आणि समाजाची सेवा करतील। या उद्देशाने त्यांनी सुरू केलेले अभ्यासिकेचं उद्घाटन आज माझे मित्र आणि आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण आदरणीय पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या हस्ते झालं। मी सर्वप्रथम पोपटराव पवारांचे आभार व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो। हर्षल बनकर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि या अभ्यासिकेतून अभ्यास करणारे जे विद्यार्थी बाहेर पडतील ते आपल्या जबाबदारीचं जाणीव ठेवतील। आणि कसं असतं ना की माणूस अभ्यास म्हणजे प्रत्येकाकडून शिकतो। ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतो ती त्याची पहिली गुरु असते, ज्या आपल्या भावंडांबरोबर वाढतो ते त्याचे दुसरे गुरु असतात, ज्या सवंगड्यांबरोबर खेळतो आणि त्याच्यानंतर ज्या गुरुजनांकडून शिक्षण प्राप्त करतो आणि पुढे चालून ज्या समाजाकडून शिकतो। माणूस स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर त्याने हे जेवढे गुरुजन आहेत त्या सर्वांना गुरुदक्षिणा म्हणून त्याची परतफेड करणं, त्यांचं ऋण परतफेड करणं ही जबाबदारी असते। अशा प्रकारचे जबाबदार नागरिक या अभ्यासिकेतून तयार होतील आणि ते मोठे झाल्यानंतर समाजाला, देशाला आणि आपल्या राज्याला, जिल्ह्याला त्यांच्या सेवेच्या माध्यमातून ते ऋण परत फेडतील अशी आशा करतो। हर्षल बनकर हा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये चांगला अभ्यास करून मोठा व्यावसायिक तयार झालेला आहे। हा कन्सेप्ट त्याच्या डोक्यामध्ये आला ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे एवढ्या वर्षानंतर, कारण नगरमध्ये खूप मोठे शिक्षण तज्ञ, चांगले कॉलेजेस हे आहेच, परंतु अशा प्रकारचा विचार करणं, वेगळा विचार करणं, यासाठी मी हर्षलचं विशेष कौतुक करतो। त्याच्या सर्व कुटुंबियांनी, विशेषतः त्याची सौभाग्यवती आता हे अभ्यासिका चालवणार आहे। हर्षलने बिझनेसमॅन म्हणून दोन्ही विचार केलेला आहे, जबाबदार नागरिकही तयार होतील आणि त्यातून अर्थार्जनही होईल। या दोन्हीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि बनकर कुटुंबियांचे अशा अलौकिक कल्पनेसाठी आभार मानतो। धन्यवाद।